यानंतर सन्माननीय राहुल गायकवाड सर यांना विनंती करतो, ते यूकेला असतात आणि वंचितच्या आणि इथल्या शोषित समाजाच्या आर्थिक राजकारणावरती ते बोलणार आहेत. मी त्यांना विनंती करतो. वंचित बहुजन आघाडीचा माननीय व्यासपीठ, माझ्याकडे थोडासा वेळ कमी आहे. सुजातदादांना भरपूर मीटिंग्स आहेत, त्यामुळे मी क्विकली माझं मनोगत व्यक्त करेन. माननीय व्यासपीठ, वंचितांचे तडफदार नेतृत्व, सुजातदादा, आपली अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता, भारताची अस्मिता आणि सर्व जगाची अस्मिता, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो. लंडन मध्ये असताना बऱ्याच वेळेस मला मेसेजेस येतात, ईमेल्स येतात, कॉल्स येतात आणि ते म्हणतात, राहुल सर, आम्ही आपला व्हिडिओ आवर्जून पाहतो. मला असं वाटतं, व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्यामध्ये जी एनर्जी क्रिएट होते ती एनर्जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. मुक्तिकोण पत्ते हे सर्वांनी वाचलंच असेल. 31 मे 1936 बाबासाहेब आंबेडकरांनी महार कॉन्फरन्स घेतली. त्याच्या 9 महिने अगोदर बाबासाहेबांनी येवले येथे डिक्लेरेशन दिलं की आम्ही धर्मांतर करणार. बऱ्याच जणांनी टीका केल्या, बरेच जण बोलली की फक्त महार कॉन्फरन्सच का. अस्पृश्यांना उत्तम दर्जाचे कपडे घातल्याबद्दल मारहाण, तांब्याच्या धातूपासून बनवलेली भांडी वापरल्याबद्दल चापकाचे फटके, शेत जमीन खरेदी केल्यामुळे मारहाण, अंगावर पवित्र धागा बांधल्यामुळे मारहाण, मृत प्राणी वाहून नेण्यास आणि मृत जनावर खाण्यास नकार दिल्याने गावबंदी. ही आपली कंडिशन होती. बाबासाहेबांनी निर्धार केला की मला माझ्या समाजाला पुढे घेऊन जायचंय आणि ज्यांना माझ्यासोबत जुडायचंय ते खुशाल जुडू शकतात. आणि आपल्या बरोबर बरीच लोक आली, बरीच कम्युनिटीज आपल्याला कनेक्ट झाल्या. हा पूर्ण धर्मांतराचा निर्णय आणि ही प्रोसेस होण्यासाठी आपल्याला 1956 उजळावा लागला. 20 वर्ष लागले या परिवर्तनाला. बाळासाहेब आंबेडकरांवर बऱ्याच टीका करण्यात आल्या. आपण 1 का ना घेतली, 2 सीट का ना घेतल्या, 3 सीट का ना घेतल्या. मी म्हणेल, बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी नेतृत्व आहे. 19 मध्ये चालू झालेला पक्ष आपण 24 मध्ये आहो. आपला स्ट्राईक रेट बघा, आपली भूत बांधणी बघा, आपले कॅरियर बघा, आपली मार्केटिंग बघा. महाराष्ट्रातला सर्वात स्ट्रॉंग, जसं सुजातबाई म्हणतात, सर्वात स्ट्रॉंग सोशल मीडिया वंचित बहुजन आघाडीचा आहे. आपण थोडस ओबीसी समाजाचं डोकं ठिकाणावर आणू. मंडळ आयोग कधी स्थापन झाला? 1989 मध्ये. 1990 मध्ये रथयात्रा, रामायण महाभारत 1985 ते 1990 मध्ये. क्रोनॉलॉजिकल तुम्ही जर पाहिलं तर टेलिव्हिजनवर आलं. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, 90 मध्ये बाबरी मशीद, 91 मध्ये फेमा, FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. सेकंड वेळेस जशी ईस्ट इंडिया आलेली आपल्याकडे, तशीच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली. या सगळ्या गोष्टींची क्रोनॉलॉजी जर तुम्ही पाहिली तर ओबीसीचं भगवीकरण करण्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा वाटा आहे. 1992 मध्ये पंचायत राज, ज्याला बाबासाहेबांचा खूप विरोध होता, कारण विलेजेस, गाव, या ठिकाणी सर्वात जास्त कास्टिझम पाळला जातो. त्यामुळे बाबासाहेबांना, लोकांना गावामध्ये, विलेजेस मध्ये अडकायचं नव्हतं. ओबीसी समाजाला या पंचायत राजाचं गाजर देण्यात आलं. आज 35 वर्ष झाले. 35 वर्षानंतर हे गाजर परत खेचण्यात आलं. ओबीसी समाजाने विचार केला पाहिजे, तुमचे किती ग्लोबल फेडरेशन आहेत, किती ग्लोबल संघटन आहेत, किती इंटरनॅशनल स्टुडंट्स आहेत,
किती लोक वरच्या दर्जावर डायरेक्टर सीईओ लेवलला काम करतायत? नाही करत आहेत, कारण तुम्हाला पंचायत राजाच्या गल्लीमध्ये टोकलं गेलं. बाळासाहेब आंबेडकर तसेच वंचित बहुजन आघाडी तुम्हाला पंचायत राजापासून ते पार्लमेंट मध्ये नेण्याची तरतूद करत आहे. माझी अपील असेल ओबीसी समाजाला की यावेळेस आपण सुज्ञ व्हावे. यावेळेस आपण जात पात न बघता अंडरस्टँडिंग करायला पाहिजे की कोण आपल्या फेवर मध्ये आहे, कोण आपल्यासाठी लढतोय. आपल्याला पंचायत राज मधून बाहेर निघून पार्लमेंट मध्ये जायची इच्छा आहे की नाही हा विचार करणं खूपच जास्त महत्वाचं आहे. आता आपण मुंबईचा माणूस घेऊ. 1971 मध्ये मुंबईचा माणूस आकडे देतो, कारण मी इकॉनॉमिस्ट आहे. 71चा जो सेन्सस झाला, मुंबईच्या माणसाची जी पॉप्युलेशन होती किंवा महाराष्ट्रामध्ये जी मराठी माणसाची पॉप्युलेशन होती ती जवळपास 50 ते 55% होती. 81 मध्ये 42 ते 45%, 91 मध्ये 35 ते 40%, 2001 मध्ये 30 ते 35%, 2011 मध्ये 25 ते 30 आणि 2021 मध्ये एस्टिमेटेड युजिंग द टर्म्स इकॉनॉमेट्रिक्स, स्टेला, स्टॅटा या सगळ्या उपकरणांचा जर आम्ही सॉफ्टवेअरचा जर आम्ही यूज केला तर जवळपास 20 to 25% ओनली मराठी माणूस. मला महाराष्ट्रामध्ये 4291 फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट झाल्या 1999 पासून ते 2010 पर्यंत. जवळपास 84,958 करोडची इन्व्हेस्टमेंट झाली. मॉरिशियस आणि US मधून त्याचा वाटा सर्वात जास्त होता. जर तुम्ही पाहिलं 12 इंडस्ट्रियल झोन्स, 90% इंडस्ट्रियल झोन्स महाराष्ट्रामध्ये ओपन झाले, ज्यामध्ये केमिकल्स, फार्मास्युटिकल्स, रबर अँड प्लास्टिक्स, इलेक्ट्रिकल, नॉन मेटॅलिक, टेक्सटाईल, कोक अँड पेट्रोलियम, इलेक्ट्रॉनिक्स, जेम्स, ज्वेलरी, फर्निचर आणि कॉटन. सो एवढ्या सगळ्या इंडस्ट्रीज ओपन झाल्या, पण त्याचा लाभ घ्यायला मराठी माणूस इथे होता का? होता का? आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की मराठी माणसाला महाराष्ट्राच्या बाहेर कसं काढण्यात आलं. भरपूर काही बोलायचं आहे, वेळेचा थोडासा अभाव आहे. मी क्विकली कंक्लूड करतो. अपनी कुर्सी की पेटियां बांध लो, अपनी कुर्सी की पेटियां बांध लो. वंचित बहुजन आघाडी आ रही है. मोहल्ला पण आम्हीच गाजवणार आणि महाराष्ट्र पण आम्हीच वाचवणार. मोहल्ला पण आम्हीच गाजवणार आणि महाराष्ट्र पण आम्हीच वाचवणार. जर ही पिल्ल्यावर मध्ये मध्ये वळवळली तर यांना संविधानाच्या तालावर नाचवणार. धन्यवाद सर्वांना आणि जय भीम. थँक्यू सर, थँक्यू सो मच.